पण 2.5 लाख रुपये तुमच्याकडे आहेत का? तुम्हाला तुमच्या भावाला भाव मिळालेला नाही उत्पादनाचा? अल निनो आल्यामुळे या वर्षात जर पाऊस होणार नसेल तर येणारं एकही पीक तुमच्या हातामध्ये येणार आहे का? मग कसं चालणार तुमचं घर? कसा खर्च निघणार? की 2019च्या कर्जमाफीला, या कर्जमाफीला तुम्ही जे जोडलेलं आहे ती अट पूर्णपणे काढण्यात यावी ही आपली पहिली मागणी. ही योग्य आहे का नाही आहे? मी असेल, माझ्या बरोबर इथं काही लोक अन्नदात्यासाठी अन्न त्याग करणार आहेत. मिळणार चालणार आहे का? पण 2.5 लाख रुपये तुमच्याकडे आहेत का? मग आज जर तुमच्याकडे पैसे नसतील, कारण का अवकाळी पावसामुळे तुमचं नुकसान झालंय, तुम्हाला तुमच्या भावाला भाव मिळालेला नाही उत्पादनाचा, कांद्याची काय परिस्थिती हे तुम्हाला माहिती. गेल्या 10 वर्षात कपाशीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याला भाव नाही, खताचे भाव वाढलेत का नाही वाढले? आता तुम्ही मला सांगा, सरकार आपल्याला काय सांगतं, येत्या काळामध्ये पाऊस होणार आहे का? अल निनो आल्यामुळे या वर्षात जर पाऊस होणार नसेल तर येणारं एकही पीक तुमच्या हातामध्ये येणार आहे का? मग तुमचं घर चालणार आहे का? मग कसं चालणार तुमचं घर? कसा खर्च निघणार? तुमची मुलं जर कॉलेजमध्ये असतील त्याची फी कशी भरणार? मग ह्या सगळ्या अडचणीवर मात करायची असेल तर सरकारला आपण जी विनंती करत आहोत की 2019च्या कर्जमाफीला, या कर्जमाफीला तुम्ही जे जोडलेलं आहे ती अट पूर्णपणे काढण्यात यावी ही आपली पहिली मागणी. ही योग्य आहे का नाही आहे? मग आज आणि पुढचे काही दिवस मी असेल, माझ्या बरोबर इथं काही लोक अन्नदात्यासाठी अन्न त्याग करणार आहेत. तर हे आंदोलन एका दोघांसाठी नाही. इथं इलेक्शन आहे का? कुठे काय आपल्याला मतं मिळवायची आहेत का? पण ही अडचण शेतकऱ्याची आत्ता जर नाही सोडवली तर पुढचं वर्ष आपल्या शेतकऱ्याचं अतिशय अडचणीचं जाऊ शकतं. म्हणून हे आंदोलन आपण इथं करत आहोत. आणि ओटीएच्या बाबतीत सुद्धा जी दुसरी अट आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2019ला आपल्याला जोडण्यात आलेलं आहे. ते सुद्धा त्यांनी ती 2019ची अट काढण्यात यावी अशी आपण मागणी केली. कॅबिनेटमध्ये जेव्हा बैठक सुरू होती त्या बैठकीमध्ये एक अंतर्गतला पेपर, कागद मीडिया समोर आपण आणला. त्या कागदावर काय लिहिलेलं आहे? या सगळ्या अटी जर टाकल्या तर आपल्याला 35,000 कोटी रुपये द्यावे लागणार नाही, आपल्याला बरेच कमी मिळू शकतात. त्यामुळे ही जी कर्जमाफी आहे ती कर्ज वसुली आहे, कर्जमाफी नाही, हे मात्र या ठिकाणी सिद्ध होतं. याचा विचार हा तुम्हा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि जे रेग्युलर शेतकरी आहेत ज्यांनी वेळेवर पैसे आतापर्यंत भरलेले आहेत, जून महिन्यामध्ये कर्जमाफी होणार, ती कुठल्या महिन्यामध्ये डिक्लेअर झालं होतं? 8 ते 9 महिन्यापूर्वी, हो का नव्हतं? काही शेतकऱ्यांनी, काही नेत्यांनी, तुम्ही, आपण सगळ्यांनी मिळून आंदोलन केलं, त्याला यश आलं. काही प्रमाणात सरकार झुकलं. बच्चू कडू आज सत्तेत आहेत, त्यांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. जे शेतकरी नेते आहेत त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. त्याच्यामध्ये राजू शेट्टी असतील, अजितभाऊ नवले असतील, अजून असे बरेच काही नेते त्याच्यामध्ये आहेत. तर या सगळ्यांनी आंदोलन केल्यानंतर कर्जमाफी दिली, पण दुर्दैव असे ही फसवी कर्जमाफी दिली. आणि मग जे रेग्युलर शेतकरी त्यांना असं वाटलं कर्जमाफी आपली होणार आहे तर मार्च मध्ये पैसे नाही दिले तर चालतील. आणि मग कुठेतरी त्यांची कर्जमाफी, त्या ठिकाणी कर्ज हे ड्यू न होता ते कुठेतरी त्या ठिकाणी पुढे गेलं. मग झालं असं की आता जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांच्यात कंडिशन काय टाकली, यांनी अट काय टाकली, 25-26 मध्ये त्यांनी ते रेग्युलर पाहिजे आणि 26-27 पण रेग्युलर पाहिजे. आता 26-27 सुरू झालंय, पण संपलंय का वर्ष? नाही संपलं. मग 26-27 हे वर्षाची अट टाकण्याचं कारण असं, जे रेग्युलर 14 लाख शेतकरी आहेत त्यांना आता या सरकारला पैसेच द्यायचे नाही, त्यांना नंतर कधीतरी त्या ठिकाणी पैसे द्यायचे.